श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. त्याचबरोबर षट्टिला एकादशीच्या दिवशी गोसेवेला सुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष, वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे, पण 7 पिढ्या आपल्याला धन दौलतची कमतरताही राहणार नाही. अतिशय प्रभावी हा उपाय म्हणू शकतात किंवा ही सेवा आहे जी प्रत्येकाने षट्टिला एकादशीच्या दिवशी करायची आहे. त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षट्टिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षट्टिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षट्टिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षट्टिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षट्टिला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्टिला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर षट्टिला एकादशीच्या दिवशी गोसेवेला सुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे, कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये गाय आणि गायीपासून मिळालेल्या वस्तूंचं खूपच महत्त्व आहे, जसं की गायीचं दूध, गायीचं गोमूत्र आणि गायीचं शेण. जर आपल्या दारावर गाय आली तर तिला हाकलवून लावू नका. आपल्या घरामध्ये जर भाकरी असेल तर तिला भाकरी द्या, किंवा आपल्या घरामध्ये जर फळं असतील तर तिला फळं खायला द्या. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची की गाईला कधीही शिळं अन्न द्यायचं नाहीये, कारण जर आपण गाईला शिळं अन्न दिलं तर आपल्याला दोष लागतात. कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. ज्या घरामध्ये नित्य गोसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. गरमीमध्ये गाईला आवर्जून पाणी प्यायला द्या आणि थंडीमध्ये गाईला जर आपण गूळ खायला दिलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते.
गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं। आणि जर आपण षष्ठीला एकादशीच्या दिवशी गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे वास्तुदोष, पितृदोष, सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूपच महत्त्व आहे आणि म्हणूनच जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची ती म्हणजे आपल्याला गायीला भाकरी खायला द्यायची की तुम्ही पोळी बनवून घेऊ शकतात, पण ती कशी बनवायची आहे त्याची पण एक पद्धत आहे। आपल्याला 3 वस्तू मिळून ही भाकरी तयार करायची आहे। तर आपल्याला पीठ घ्यायचं आहे, भाकरीचं कणकेचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ हे मिसळायचे आणि ह्याची आपल्याला एक भाकरी तयार करून घ्यायची। लक्षात ठेवा आपल्याला शिळं कोणतंही वस्तू गायीला खायला द्यायची नाही, आपल्याला ताजी पोळी तयार करायची आणि ती आपल्याला गायीला खायला द्यायची आहे। तर ही गोसेवा तुम्ही षष्ठीला एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्या गाय घरी असेल तर घरी करू शकतात ही सेवा, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा रस्त्यावर सुद्धा तुम्हाला गाय ही कुठेही दिसणार आहे। तर आपल्याला ह्या पोळी बरोबर जे आहे आपल्याला 1 लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याचबरोबर आरतीचं ताट घ्यायचं। तर गायीजवळ गेल्यावर सगळ्यात पहिलं आपल्याला जे गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर जे आहे तिचं औक्षण करून घ्यायचं, तिला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात आणि त्यानंतर जे आहे गायीला आपल्याला ही भाकरी जिच्यामध्ये आपण तीळ आणि गूळ घातलेला आहे ही भाकरी आपल्याला गायीला खायला द्यायची आणि गायीला भाकरी खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे। आणि त्यानंतर जे आपल्याला गायीच्या पायाजवळची थोडीशी माती उचलून घ्यायची आणि त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावायचा आहे, कारण ज्या स्थानावर गोमाता विश्राम करते त्या स्थानावर कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही। त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा त्याने टिळा हा आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला प्रार्थना करायची आहे, आपल्या ज्या पण इच्छा संदर्भात आपण हा उपाय करत आहे। जर तुम्ही घराबद्दल, मुलाबद्दल, पतीबद्दल किंवा नोकरीबद्दल, व्यवसायाकरता किंवा धन प्राप्ती करता जर हा उपाय करत असतील तर तसं आपल्याला गोमातेला सांगायचे की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य, सर्व दोष नष्ट होऊन माझी, माझ्या घराची, माझ्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे। कारण गोमातेची जर ही एक सेवा आपण केली षष्ठीला एकादशीच्या दिवशी तर त्यामुळे आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी आणि 33 कोटी देवी देवतांचे कृपा आशीर्वाद हे मिळणार आहेत। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दारिद्र्य हे राहणार नाही आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।